कामगार सेनेचे 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत प्रणितीताई शिंदे यांची प्रचार मोहीम। 42 सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिनांक 22/4/2024 ते 3/5/2024 असा प्रचार मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत 27 एप्रिल ते 3 मे असे 8 दिवस विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, कामगार वसाहत, शहरातील विविध झोपडपट्ट्या तसेच प्रमुख चौकात प्रचार मोहीम हाती घेतल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने 22 एप्रिल पासून सुरू असलेल्या या प्रचार मोहिमेत 26 एप्रिल पर्यंत व यापुढे महिला कार्यकर्ते, हस्तपत्रक वाटप, प्रत्येक कारखान्यात संवाद, प्रचार, त्याचबरोबर कॉर्नर सभा, हळदी कुंकू, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित क्षेत्रातील मेळावे घेण्यात आले। त्यानुसार दिनांक 26 एप्रिल पासून ही मोहीम पुढे अशीच चालू राहणार आहे। पुढील मोहिमेत वरील कार्यक्रमासह दत्तनगर, खलमारी झोपडपट्टी, कोंडानगर, गांधीनगर, अक्कलकोट रोड, झोपडपट्टी नंबर 7, पोशम्मा मंदिर, जुना विडी घरकुल, वैष्णोदेवी, जुना विडी घरकुल, साईबाबा चौक, महात्मा झोपडपट्टी, श्रीकृष्ण मंदिराजवळ नरसिंह स्वामी झोपडपट्टी, अशोक चौक, लोधी गल्ली, बेडर पूल, MIDC, नीलम नगर, सुनील नगर, विनायक नगर, कलावती नगर, स्वागत नगर, इंदिरा वसाहत, इप्पा कायल शाळेजवळ, भवानी पेठ, शाहीर वस्ती, दीपक दुधाळे घराजवळ, जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी, माधवनगर, इंदिरानगर, कुमटा नाका अशा 21 कॉर्नर सभा व कामगार सेना कार्यालयात आणि मासाहेब विडी घरकुल, कुंभारी येथे महामेळाव्याचे आयोजन केलेले आहे। वरील सर्व प्रचार कार्यक्रमात विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित क्षेत्रातील कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केलेले आहे। वरील प्रचार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल कुऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, रमेश चिलबेरी यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत। जय महाराष्ट्र। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गेल्या 22 तारखेपासून येणाऱ्या 3 तारखेपर्यंत प्रचार मोहीम सुरू आहे। 22 तारखेपासून आजपर्यंत जाहीर सभा, कॉर्नर सभा, प्रत्येक कारखान्यामध्ये भेटीगाठी, कामगारांना प्रणितीताई शिंदे यांनी कामगारांच्या बाबतीत काय सेवा केली हे समजावून सांगून आम्ही या देशातील कामगारांना वाचवण्यासाठी, ज्याप्रमाणे संपूर्ण महाविकास आघाडी इंडिया अलायन्स संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याचप्रमाणे कामगारांना वाचवण्यासाठी आपल्याला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना विजयी करावे असे आवाहन करत आहोत। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात 26 तारखेपासून 26 एप्रिल 2024 पासून म्हणजे सोमवार ते 3 मे असा जवळजवळ 8 दिवसाचा प्रचार मोहीम सुरू आहे। या प्रचार मोहिमेमध्ये मागच्या पहिल्या टप्प्यात झाल्याप्रमाणे प्रत्येक यंत्रमाग कारखान्यात, बिडी कारखान्यात, असंघटित कारखान्यात, कामगार क्षेत्रात, त्याचबरोबर बांधकाम कामगार क्षेत्रात आणि झोपडपट्ट्या, कामगार वसाहतीमध्ये ज्याप्रमाणे संपर्क दौरा झाल्या, पदयात्रा झाल्या, पॉम्पलेट वाटणं, हळदी कुंकू कार्यक्रम आणि माऊथ जाहिरात करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात देखील आम्ही कॉर्नर सभेमध्ये फार जोर दिलेला आहे। यामध्ये 21 कॉर्नर सभा होणार आहेत आणि 2 महामेळावे होणार आहेत। पहिला महामेळावा मासाहेब मीनाताई ठाकरे घरकुल वसाहत कुंभारी येथे होणार। त्यानंतर महाराष्ट्र कामगार सेना पद्मशाली चौक कार्यालय येथे सर्व कामगारांचा एकत्रितपणे मेळावे या ठिकाणी घेण्यात येणार आहे।
आणि या दोन्ही महामेळाव्यासाठी उमेदवार स्वतः प्रणितीताई शिंदे, त्याचबरोबर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेतेगण उपस्थित राहून हे सगळं कार्यक्रम मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम जेणेकरून कामगारामध्ये आणि जो अपप्रचार होत आहे विरोधी पक्षाबद्दल किंवा भारतीय जनता पक्षाने कामगारांचा कसा नुकसान केला, कामगार कायदे कसं त्यांनी काढून टाकले, या सर्व बाबतीवर चर्चा करून आपण जास्तीत जास्त प्रचंड मताने प्रणितीताई शिंदेंना निवडून आणल्यास आपला सोलापूरचा कामगार तर जिवंत राहणारच आहे किंवा त्यांना हाताला काम मिळणारच आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या विकासामध्ये भर पडणार आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे महाराष्ट्र कामगार सेनेचे विठ्ठल कुराळकर यांच्या नेतृत्वाखाली रेखाताई आडकी, पप्पू शेख, श्रीनिवास अण्णा चिलवेरी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, शरणप्पा जंगले, रमेश चिलवेरी, त्याचबरोबर स्वातीताई शिंदे, नागमणी भंडारी, प्रशांत जक्का आदी कार्यकर्ते व महिला, लक्ष्मीबाई इप्पा, मीराबाई लच्चूवाले, सर्व महिला या ठिकाणी विशेष परिश्रम घेत आहेत आणि या सर्व कार्यक्रमाला कामगार बंधू भगिनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.